असं वाटलं ना, की आत्ताच तर 2025 सुरू झालं होतं आणि डिसेंबर येऊन संपलं सुद्धा. थोडा विचार करत बसली होती, तर वाटलं, की 2025 मध्ये मला जे हवं होतं ते तर मला मिळालंच नाही. पण अजून थोडा विचार केला, तर म्हटलं जे मिळालं ते पण पुरेसंच आहे की आणि मला जे हवं आहे त्याचे प्रयत्न सुरूच राहील 2026 मध्ये. तसं पण मी नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवलाय आजकाल. थोडं मागे जाऊन बघितलं ना, तर म्हटलं 2025 सुद्धा रेनबोसारखं कलरफुलच होतं माझ्या आयुष्याचं. सर्वात मेन तर मी 2025 मध्ये व्लॉगिंग स्टार्ट केली आणि डेली रूटीन व्लॉग्स टाकायला लागली. जेव्हा मी टाकायला लागले ना, तेव्हा भरपूर लोकांचे निगेटिव्ह कमेंट्ससुद्धा आले मला. बोलायला लागले, की "तू कशाला करते हे सर्व? काय मिळते हे सर्व करून तुला? फालतू तुझा टाईम वेस्ट होत आहे या सर्वामुळे आणि असं करायला नाही पाहिजे हां, चांगलं नाही वाटत हे सर्व करणं." अशा सुद्धा मला कमेंट्स यायला लागल्या आणि मला इतकं निगेटिव्ह फील होत होतं ना, असं वाटत होतं, की यार खरंच मी छान नाही करत का? पण मेन तर होतं, की रोशनचा मला खूप जास्त सपोर्ट होता. तो मला बोलला, की "तू लोकांच्या निगेटिव्ह कमेंटकडे बिलकुल लक्ष नको देऊ आणि तुला जे करायचं आहे ना, ते कर. तू हे नको बघू. तुला त्याच्यामधनं फायदा, नुकसान काय आहे ते फक्त तुला आवडते ना, तर तू कर. मी तुझ्यासोबत आहे नेहमी." तर मग काय त्याचा सपोर्ट असल्यावर मग मी तर कोणी काही पण म्हणो, लोकं काही पण म्हणेल, तरी मला जे करायचंय ते मी करून राहते आणि नेहमीप्रमाणे मी तेच केलं. मी माझे व्लॉग्स बनवणं सुरू ठेवले आणि बघितलं गेलं ना, तर आज माझ्या व्लॉग्सला खरंच छान व्ह्यूज येतात, लाइक्स येतात. बघून छान वाटते आणि हो, तसं बघितलं ना, तर 2025 खूप छान गेलं. बघा ना, मी अंदमान जाऊन आले. वाटलं नव्हतं मला, की मी अंदमानला जाऊन येईल आणि खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता अंदमानचा आणि त्यानंतर सुद्धा आम्ही खूप ठिकाणी फिरलो. माहिती होतं मला, की मी इंटरनॅशनल ट्रिपला जाणार आहे, पण याच वर्षी जाईल हे नव्हतं माहिती आणि खरंच काय ट्रिपचा एक्सपिरियन्स होता. इकडे-तिकडे कुठे नाही, डायरेक्ट रशिया जाऊन आली. तो तर एक्सपिरियन्स एकदम भारी आणि एकदम मस्त होता. या सर्वासाठी रोशनला थँक यू म्हणणं तर बनते. तर रोशन थँक सो मच. 2025 इतकं कलरफुल बनवलं आहे तू माझ्यासाठी, त्यासाठी थँक आणि मला जे नाही अचीव्ह झालं ना, ते मी 2026ला अचीव्ह करेल. आय विल ट्राय. आणि हो, अजून एक कसं विसरू शकते मी घरचं लग्न. किती एन्जॉय केला ना मी आणि मला जे हवं होतं ना, ते सर्व रोशननी मला माझ्या मनानुसार घेऊन दिलं. असं वाटलं होतं ना, की 2025 मध्ये मला जे पाहिजे होतं ते मिळालंच नाही. पण आता बघितलं गेलं ना, इतकं सर्व रिकॅप केल्यानंतर तर खूप काही मिळालं आणि खूप हॅपी आहे मी 2025 पासनं. होप माझं 2026 सुद्धा असंच छान जावो आणि मला जे हवं ते मिळो. मी पूर्णपणे विचार केलाय, की 2026 मध्ये मी माझा बेस्ट देईन आणि सर्व काही तुमच्या हातात आहे. तुमचा सपोर्ट जर मला मिळाला ना, तर मी सर्व काही अचीव्ह करू शकेल. सो थँक सो मच तुम्हा सर्वांना आणि कीप सपोर्ट मी. चला तर मग